नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न याविषयी माहिती बघायची आहे। तर यामध्ये आपल्याला अगोदर भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप किंवा अंदाज नॅशनल इन्कम एस्टिमेट्स इन इंडिया याचा अगोदर विचार करावा याचा आहे। तर बघा, भारताचं राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप दोन कालखंडामध्ये झालेलं दिसून येते आपल्याला। कोणते दोन कालखंड? तर स्वातंत्र्याच्या अगोदरचा कालखंड म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्याच्या नंतरचा कालखंड, प्री इंडिपेंडेन्स आणि पोस्ट इंडिपेंडेन्स। तर भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर काही लोकांनी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये सर्वप्रथम सांगता येईल दादाभाई नौरोजी यांनी 1867-68 मध्ये काय केलं? भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं आणि ते काय म्हणतात? भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी। तर प्रत्येक व्यक्तीचं पर कॅपिटा इन्कम किती? तर 20 रुपये। त्यानंतर विल्यम डिग्बी हा व्यक्ती होता 1899 ला, त्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर 1911 ला शिरास फिंडले नावाचा व्यक्ती होता, ह्यानं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला आणि तो काय म्हणतो की भारतातील प्रति व्यक्ती उत्पन्न किती? तर 49 रुपये त्या काळी होतं। तर बघा, त्यानंतर वाडिया आणि जोशी यांनी सुद्धा 1913 साली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला। हे काय म्हणतात की भारताचं राष्ट्रीय उत्पन्न त्यावेळी किती होतं? तर 1067 कोटी। तर प्रति व्यक्तीचं जर उत्पन्नाचा विचार केला तर त्या काळी होतं 44.30 रुपये प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न, हे लक्षात। त्यानंतर शहा आणि खंबाटा यांनी सुद्धा प्रयत्न केलेला आहे 1921 च्या दरम्यान राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा। दादाभाई नौरोजी पासून ते शहा आणि खंबाटापर्यंत ज्यांनी कोणी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, यांचं राष्ट्रीय उत्पन्न शास्त्रीय पद्धतीनं नव्हतं, कारण ते काय करत होते? फक्त कृषी क्षेत्रातून जेवढं आउटपुट निघाले त्याचाच विचार केला जात होता आणि त्याबरोबरच इतर क्षेत्रामधून जसे की उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यामधून जे काय उत्पन्नाची प्राप्ती होत होती ते फक्त काय विशिष्ट पर्सेंटेजच विचारात घ्यायचं, हे लक्षात। म्हणजे दादाभाई नौरोजी पासून ते शहा आणि खंबाटा यांनी काय केलं? राष्ट्रीय उत्पन्न मोजताना फक्त कृषी क्षेत्रातून आणि कृषी क्षेत्राने त्याच्या संलग्न जे काही उद्योग आहेत त्यापासून जेवढं आउटपुट निघते ते आउटपुट, त्यासोबतच इतर क्षेत्रातून जे काही उत्पन्नाची प्राप्ती होते त्यांचं फक्त पर्सेंटेज म्हणजे कृषी क्षेत्रातील एकूण आउटपुट आणि इतर क्षेत्रातील फक्त पर्सेंटेजचा काही विचार केला। म्हणून या सर्वांचं राष्ट्रीय उत्पन्न हे शास्त्रीय पद्धतीनं नव्हतं आणि जी काही त्यांची पद्धत होती ती सिस्टमॅटिक पद्धतीनं नव्हती। त्यानंतर व्ही के आर व्ही राव यांनी काय केलं होतं? 1925 ते 29 आणि 1931-32 या दरम्यान राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांची जी पद्धत होती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कशी होती? शास्त्रीय पद्धत होती, म्हणजे सायंटिफिक मेथड होती, शास्त्रशुद्ध म्हणता येईल त्याला। आणि त्यांनी काय केलं होतं? राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं होतं? तर दोन पद्धतीने मोजण्याचा प्रयत्न केला होता। कसं? सेन्सेस ऑफ आउटपुट आणि सेन्सेस ऑफ इन्कम या पद्धतीनं। म्हणजे बघा, उत्पादनाची गणना, जेवढं उत्पादन झालंय ती एक त्यानुसार एक त्यांची मोजणी करण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी उत्पन्नाची गणना, जेवढं उत्पन्न जे काही श्रम भांडवल जे काही
उत्पादनाचे घटक आहेत त्यांना जो काही मोबदला भेटतो, हे लक्षात, त्यानुसार एक उत्पन्नाची मोजणी केली आणि उत्पादन गुड्स आणि सर्व्हिसेसचं किती झाले उत्पादन त्यानुसार सुद्धा उत्पन्नाची मोजणी केली होती. कोण? डॉक्टर VKRV राव यांनी. पण अगोदर कसं होतं, दादाभाई नौरोजी पासून शाह आणि खंबाटापर्यंत ह्यांनी फक्त राष्ट्रीय उत्पन्न कृषी क्षेत्र आणि त्याच्या संलग्न जे काही क्षेत्र होते त्यामधील जेवढं आउटपुट आहे ते आणि इतर क्षेत्रातील फक्त विशिष्ट पर्सेंटेजचाच विचार केला होता. पण यांनी दोन्ही पद्धत काय एक शास्त्रीय पद्धतीचा वापर करून उत्पादनाची गणना आणि उत्पन्नाची गणना या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला, हे लक्षात. त्यानंतर RC देसाई यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला 1931 ते 40च्या दरम्यान. आणि डॉक्टर VKRV राव यांनी जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं त्यांच्या म्हणण्यानुसार जर भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जर पाहिलं तर ते होतं 1689 कोटी, हे लक्षात, शास्त्रीय पद्धतीने. बघा दादाभाई नौरोजीचं 340 कोटी होतो 1867-68 मध्ये, तर VKRV राव यांच्या 1925 ते 1931-32 या दरम्यान जर विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्न त्यांनी सांगितलं 1689 कोटी. आणि त्यांनी उत्पन्नाची गणना कशी केली, शास्त्रीय पद्धतीने केली, हे सांगितलेलं आहे. हे झालं काय की स्वातंत्र्यपूर्व कालखंड. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी स्वातंत्र्यानंतरची बी झालेली आहे किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये. बघा मग 1949 ला PC महालनोबिस एक होते, PC महालनोबिस, धनंजय गाडगीळ आणि हे VKRV राव म्हणजे PC महालनोबिस एक प्रोफेसर होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक 2 सदस्य, कोण? धनंजय गाडगीळ आणि डॉक्टर VKRV राव हे सदस्य होते. आणि त्यांनी त्यांच्या महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली आणि 2 सदस्याच्या अंडर खाली काय केलं की NIC नॅशनल इन्कम कमिटी किंवा राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली. कधी? 1949 ला. या 1949 ला समिती कशासाठी? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी, स्वातंत्र्योत्तर कालखंडात. मग ह्या समितीने काय केलं, आपला अहवाल 1954 मध्ये दिला, सादर केला, हे लक्षात. त्यासोबतच राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या जे काही आकडेवारीनुसार किंवा त्यांच्या मोजणीनुसार राष्ट्रीय उत्पन्न त्यावेळी होतं 8650 कोटी, हे लक्षात. त्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीचा जर उत्पादनाचा विचार केला म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्नाचा पर कॅपिटा इन्कम तर 246.90 हे प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न त्यावेळी होतं 1949च्या दरम्यान. CSO 1951 मध्ये CSO ची स्थापना करण्यात आली, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. ह्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने काय म्हटलं की बाबा एक कायमस्वरूपी एक संघटना स्थापन करा जेणेकरून राष्ट्रीय उत्पन्न दरवर्षी त्या संघटनेकडून मोजलं जाईल. म्हणून 1951 मध्ये CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन किंवा केंद्रीय सांख्यिकीय संघटनेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून ते आजपर्यंत ही CSO काय करत असते, भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम करत असते. दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्न किती झालं याची आकडेवारी कलेक्ट करते आणि राष्ट्रीय उत्पन्न जाहीर करत असते. हे CSO पूर्वी सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणत होते, पण 1970च्या दशकात त्याला CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस केंद्रीय सांख्यिकीय कार्यालय सुद्धा म्हणून ओळखलं जाते बरं का. तर या CSO ला कोण मदत करत असते, तर NSSO नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. CSO ला जी काही आकडेवारी आवश्यक असते वेगवेगळ्या क्षेत्रातील
तर हे उपलब्ध करून देण्याचं काम NSSO करत असते. त्यानंतर श्रृंखला, राष्ट्रीय उत्पादन किंवा उत्पन्न मोजण्यासाठी काही श्रृंखला तयार केल्या होत्या. त्या श्रृंखला 1945-46 पासून ते 1999-2000, त्यानंतर 2004-5, 2011-12 अशी तयार करण्यात आलेली आहे. वेळेवेळेनुसार त्यामध्ये बदलही करण्यात आलेला आहे श्रृंखलामध्ये. आता या श्रृंखला कशासाठी केल्या, सिरीज कशासाठी तयार केली, राष्ट्रीय उत्पन्नासाठी. जे काही व्यावसायिक दृष्टिकोनातून हे लक्षात, हे 3 क्षेत्रात आहे बरं का. जे काही व्यवसाय आहेत, आपण म्हणतो कृषी क्षेत्र, मासेमारी, वने, खनिज, हे लक्षात, म्हणजे कृषी आणि कृषी संलग्नित, विमा, दळणवळण, व्यापार, वाहतूक, बँकिंग, मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिस सेक्टर मधले असं आपण म्हणतो. प्रोफेशनल्स, हे व्यावसायिक दृष्टिकोनातून वर्गीकरण सध्या आपण पाहतो. हे वर्गीकरण तेव्हा करण्यासाठी काही श्रृंखला तयार केल्या. तेव्हा त्या श्रृंखला तयार केल्यानंतर जे व्यवसाय त्यांना 13 सेक्टर मध्ये विभागणी करण्यात आली व्यवसायांची, हे लक्षात. आणि सध्या न्यू सिरीज 2011-12 घेण्यात आलेली आहे. सध्या जर पाहिजे तर 2011-12 म्हणजे बेस इयर. थोडक्यात त्या सिरीज मधून काय एक वर्ष बेस इयर पकडला जातो. सध्या बेस इयर 2011-12 आहे. म्हणजे चालू वर्षामध्ये वाढ झाली उत्पन्नात का घट झाली, हे कसं, तर एक बेस इयर आधारभूत वर्ष घेऊन त्या वर्षाशी तुलना केली जाते, हे लक्षात. अशा काही सिरीज तयार केलेल्या आहेत. मग पूर्वी CSO न काय केलं होतं की ह्या न्यू सिरीज तयार केल्या. आधी नॅशनल इन्कम कमिटी किंवा राष्ट्रीय उत्पन्न समितीनं जी काही श्रृंखला आहे ती सांगितली आणि व्यवसायाचं 13 सेक्टर मध्ये विभागणी करण्यात आली उत्पन्नाची मोजणी करण्यासाठी. त्यानंतर ते सेक्टर वाईज 13 सेक्टर होते. त्यामध्ये 1993-94 मध्ये युनायटेड नेशन यांनी सांगितल्यानुसार ते काय म्हणले की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी मुख्यतः 3 सेक्टर असायला पाहिजेत. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर आणि टर्शियरी सेक्टर. आणि त्या अंतर्गत तुम्ही राहिलेले त्या संबंधी जे काही व्यवसाय आहेत ते त्यामध्ये समावेश करा. म्हणून आपण सध्या पाहतो की भारतामध्ये काय 3 क्षेत्र व्यावसायिक दृष्टिकोनातून सांगितले जातात. कोणता, एक प्राथमिक क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रात काय येते हो, कृषी क्षेत्र आणि त्या संलग्न जे काही उद्योग आहेत ते प्राथमिक क्षेत्रात येतात. उद्योग क्षेत्रामध्ये उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, हे लक्षात, ते सर्व उद्योग क्षेत्रात. सर्व्हिस सेक्टर मध्ये विमा, दळणवळण, व्यापार विषयक सर्व हे येतात. असं वर्गीकरण आपल्याला 3 क्षेत्रात आता दिसतंय. पण अगोदर किती, 13 सेक्टर, 14 सेक्टर, सरासरी 13 ते 14 सेक्टर मध्ये वर्गीकरण व्यवसायाचं करण्यात आलं होतं. पण 1993 नंतर मात्र CSO न युनायटेड नेशनच्या वर्गीकरणावरून भारतामध्ये तसं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला, हे लक्षात. कारण राष्ट्रीय उत्पन्न भारताचं किती आहे, युनायटेड नेशन मध्ये ज्या काही संघटना ते सुद्धा सांगतात. आणि भारताचं राष्ट्रीय उत्पन्न CSO सांगते. मग ह्या दोघांची आकडेवारी जवळपास सारखी यावी म्हणून तिथं जसं वर्गीकरण केलं जाते, राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाते, तसंच भारतानेही त्याची वर्गीकरण व्यवसायाची केलेली दिसून येते. म्हणून आज आपण सांगू शकतो 1993 मध्ये बदल करण्यात आला बरं का त्या सेक्टर मध्ये. मग 3 क्षेत्र आज क्षेत्रात व्यवसायाची विभागणी झालेली दिसून येते आपल्याला व्यावसायिक दृष्टिकोनातून. प्राथमिक, द्वितीय आणि सेवा क्षेत्र. कृषी, उद्योग आणि सेवा, हे लक्षात. म्हणून हे थोडक्यात भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर
किंवा स्वातंत्र्यानंतरचा कालखंड सांगता येईल, हे लक्षात. त्यानंतर आता आपल्याला काय, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपल्याला काही महत्वाच्या कन्सेप्ट सुद्धा पाहावयास लागल. आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो जीडीपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न, जीएनपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न, एनडीपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न, एनएनपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न, हे लक्षात. मग आता हे जीडीपी काय असते, काही काही पुस्तकात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे जीडीपी दिलेलं असते. मग ह्या कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल. चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न, स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न काय असते हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा सम इम्पॉर्टन्स कन्सेप्ट रिलेटेड टू नॅशनल इन्कम. पहिला आहे जीडीपी. जीडीपीलाच काय म्हणतात, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. सकल किंवा ढोबळ देशांतर्गत उत्पादन. विशिष्ट कालखंडात देशांतर्गत किंवा सीमेच्या आत, सीमेच्या किंवा बाउंड्री असते देशाची, त्या बाउंड्रीच्या आत जे काही गुड्स आणि सर्व्हिसेस तयार झालेले असतात त्यांनाच काय म्हणतात, जीडीपी म्हणतात, हे लक्षात. जीडीपी म्हणजे ढोबळ देशांतर्गत उत्पादन, म्हणजे देशांतर्गत तयार होणाऱ्या वस्तू व सेवांना एकत्रितरित्या काय म्हणतात, जीडीपी. मग या जीडीपी मध्ये सीमेच्या आत, बाउंड्रीच्या आत, मग ते भारतानं बी भारतीय लोकांनी कमवलेलं असेल किंवा मग विदेशी लोक भारतात येऊन भारताच्या सीमेच्या आत कमवत असतील काही किंवा तयार करत असतील वस्तू आणि सेवा, त्यांची काय पैशामध्ये मोजणी केली जाते, त्याला म्हणायचं जीडीपी. हे जीडीपी बरोबर सूत्र दिले बघा, जी फॉर गुड्स प्लस एस मायनस इंटरमिडिएट कन्झम्पशन. आणि या जीडीपी इंटरमिडिएट कन्झम्पशन म्हणजे काय, जो काही खर्च, आता गुड्स तयार करताना आपण सांगितलं व्याख्येमध्ये अंतिम मूल्याचा दुहेरी मोजमाप टाळून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाते. मग ते की जे काही दुहेरी मोजमाप करताना अंतिम मूल्याचाच विचार करायचं आणि मूल्य वाढ जी काही होईल आहे आणि ती वाढताना काही खर्च केला असेल, हे लक्षात. म्हणजे आपण गव्हापासून पीठ तयार केलं, मग तेव्हा काही खर्च आला असेल, किंवा त्या पिठापासून ब्रेड तयार केला तेव्हा काही खर्च केला असेल, हे लक्षात. मग ते खर्च वजा करायचं, इंटरमिडिएट कन्झम्पशन. आणि फायनल प्रोडक्टचाच विचार करायचा, हे लक्षात. देशांतर्गत तयार होणाऱ्या वस्तू व सेवांच्या अंतिम मूल्यालाच काय म्हणायचं, जीडीपी. मग ते भारतीय लोकांनी कमवलेलं असेल किंवा विदेशी लोकांनी कमवलेलं असेल भारताच्या सीमेच्या आत, त्याला म्हणायचं जीडीपी, हे लक्षात. दुसरा आहे एनडीपी, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. निव्वळ देशांतर्गत उत्पादन. निव्वळ देशांतर्गत उत्पादन. तर बघा जीडीपी म्हणजे काय, देशांतर्गत तयार होणाऱ्या वस्तू व सेवांचं अंतिम मूल्य म्हणजे काय, जीडीपी. त्या जीडीपी मधून जेव्हा आपण काय डिप्रिशिएशन, घसारा वजा करतो, किंवा वस्तू व सेवा, वस्तू तयार करताना ज्या काही मशिनरीज वगैरे आपण वापरतो त्यांची काहीतरी झीज होत असते ना, हे लक्षात. मग असे जेव्हा होते, जेव्हा जीडीपी मधून घसारा वजा केला जातो किंवा झीज वजा केली जाते, डिप्रिशिएशन वजा केलं जाते, तेव्हा आपल्याला काय भेटते, तर एनडीपी भेटते, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, हे लक्षात. त्यानंतर पुढलं जीएनपी, सकल किंवा ढोबळ राष्ट्रीय उत्पादन किंवा उत्पन्न, हे लक्षात. तर बघा जीडीपी, जीडीपी म्हणजे आपण सांगितलं काय, देशामध्ये सीमेच्या आत भारतीय लोकांनी आणि विदेशी लोकांनी जे काही वस्तू आणि सर्व्हिसेस तयार केलेले असतात त्या म्हणजे किंवा त्यांचं मूल्य म्हणजे जीडीपी, हे लक्षात. त्या जीडीपी, जीडीपी मध्ये भारतीय लोकांनी जर विदेशात जाऊन जर काही कमाई केली असेल
जीडीपी आपण विचारात घेतलं बरं का. सिमेंटच्या आज जे काही वस्तू आणि सर्व्हिसेस तयार झाल्या त्याला जीडीपी आपण म्हणलो. त्याच्यामध्ये काय करायचं, भारतीय लोक विदेशात जाऊन काही काम करत असतील. आपण या कोरोनाच्या पिरियड मध्ये ऐकलं असेल की बाबा भारतीय लोक विदेशात अडकले, म्हणजे येण्यासाठी त्यांना काय कोरोनामुळे ते भारतात येऊ शकत नाहीत. म्हणजे ते हे लोक काय दुसऱ्या देशामध्ये नोकरीसाठी म्हणा, जॉबसाठी म्हणा ते गेलेले आहेत, कामधंद्यासाठी. हे लक्षात. मग ते लोक तिथे गेल्यानंतर ते काहीतरी कमाई करत असतील, उत्पन्न मिळवत असतील ना काम करून. मग अशा वेळेस जीडीपी मध्ये भारतीय लोकांनी विदेशात कमवलेलं काही उत्पन्न प्राप्त होत असेल तर ते ऍड करा आणि मायनस विदेशी लोक भारतात, म्हणजे विदेशी देशातील किंवा मग फॉरेन कंट्रीज मधले लोक जर भारतात येऊन जर काही काम करत असतील, आता भारतीय लोक तिथं जाऊन काही काम करू शकतात, तिथले लोक इथे येऊन बी करू शकतात ना, काही कंपन्या तिथल्या इथं इस्टॅब्लिश होऊ शकतंय. मग अशा वेळेस विदेशी लोक भारतात येऊन जर काही कमाई करत असतील तर ते वजा करायचं. हे लक्षात. बघा जीएनपी म्हणजे जीडीपी, सिमेंटच्या ज्या काही वस्तू व सेवा तयार व्हायला किंवा भारतीय आणि विदेशी लोकांनी तयार केले त्याला जीडीपी. त्याच्यामध्ये ऍड काय करायचं, भारतीय लोक विदेशात गेले असतील तर ते ऍड करायचं. मायनस काय करायचं, विदेशी लोक भारतात येऊन जर काही कमाई करत असतील तर ते पैसे घेऊन जातील ना तिकडं, मग तेव्हा ते असेल तर वजा करायचं. किंवा नाही समजलं तर सोप्या शब्द जीडीपी गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे जीडीपी. त्याच्यामध्ये आधी काय करा, आपण जेव्हा काय करतो एक्सपोर्ट करतो इतर देशांना वस्तू किंवा सर्व्हिसेस देतो तेव्हा आपल्याला विदेशी पैसा भेटतो, ते ऍड करा पैसा यायलाय म्हणून. आणि मायनस काय करा, आपण जेव्हा इतर देशाकडून काय इम्पोर्ट करतो तेव्हा आपण त्यांना पैसे देतो. हे लक्षात. मग पैसे चालेत, हे लक्षात. वस्तू जरी येत असल्या तर पैसे चालेत ना, मग ते इम्पोर्ट वजा करा. त्याला म्हणायचं जीएनपी ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, ढोबळ किंवा सकल राष्ट्रीय उत्पादन. इथं जिथं जिथं पी आहे शेवटी तिथं आय आय जर केला तर ते उत्पन्न होते बरं का. शेवटी एनएनपी. एनएनपी बघा नेट नॅशनल प्रोडक्ट, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन किंवा त्याला उत्पन्नही म्हणता येईल जर तिथं पीच्या ठिकाणी आय जर फक्त हे केलं. नेट नॅशनल इन्कम किंवा नेट नॅशनल प्रोडक्ट. फक्त क्वांटिटीचा जर विचार करायला तर तिथं प्रोडक्ट येईल आणि जर इन्कमचा पैशामध्ये जर विचार कराल तर ते इन्कम येईल. हे लक्षात. मग बघा एनएनपी नेट नॅशनल प्रोडक्ट, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काय असतंय, जीडीपी गुड्स आणि सर्व्हिसेस म्हणजे जीडीपी. त्याच्यामध्ये एक्स भारतीय लोक विदेशात जाऊन काही कमवत असतील तर ते ऍड करा. मायनस विदेशी लोक भारतात येऊन जर काही कमाई करत असतील तर ते वजा करा. किंवा जीडीपी मध्ये एक्स म्हणजे एक्सपोर्टचं दरा, आपण एक्सपोर्ट केले की पैसे येतात ते ऍड करा. मायनस एम इम्पोर्ट, इम्पोर्ट केले की पैसे जातात ते वजा करा. मायनस आणखीन एक करा डिप्रिशिएशन घसारा. हे लक्षात. घसारा वजा केला असता आपल्याला भेटते शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पादन, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन. हे लक्षात. निव्वळ समजा वजावटी करून म्हणजे भारतीय लोकांनीच कमवलेलं, विदेशी लोक भारतात येऊन कमवले तर ते वजा केलं, काही घसारा बिसारा आला तर ते खर्च वजा केलं, सर्व वजावटी करून जे काही उत्पन्न भेटते त्याला शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. आणि तेच राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वास्तविक किंवा रिअल उत्पन्न. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न कधी पण जर एनएनपी नुसार जर असेल, नेट नॅशनल प्रोडक्ट किंवा नेट नॅशनल इन्कम, तर ते वास्तविक किंवा शुद्ध समजा वजावटी करून राष्ट्रीय उत्पन्न म्हणता येईल. म्हणजेच एनएनपी नुसार राष्ट्रीय उत्पन्न दर्शवलेलं असेल तर ते खरं वास्तविक आणि ऍक्च्युअल एखाद्या देशाचं उत्पन्न किती आहे ते लक्षात येते. म्हणून एनएनपी पर कॅपिटा इन्कम मी सांगितलं होतं, जर तुम्ही
अगोदरच पहिल्या लेक्चर मध्ये बघितला तर पीसीआय बरोबर मी दिलं होतं नॅशनल इन्कम डिवायडेड बाय टोटल, म्हणजे टोटल नॅशनल इन्कम डिवायडेड बाय टोटल पॉप्युलेशन, आणि इथं मी केलं होतं कंसामध्ये NNP, नंतर सांगतो म्हणलं होतो, हे लक्षात. तर बघा हे झालं पर कॅपिटा इन्कम. जर समजा वजावटी करून जर असेल त्या राष्ट्रीय उत्पन्नाला, तर एकूण लोकसंख्येनं भागलं तर जे काही भेटते त्याला शुद्ध राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पादन म्हणायचं, ह्या कन्सेप्ट. त्यानंतर आहे करंट प्राइस नुसार राष्ट्रीय उत्पन्न. देशामध्ये जेवढ्या वस्तू आणि सर्व्हिसेस आहेत त्यांची जर बाजारभावानुसार, मार्केट प्राइस नुसार जर काउंटिंग केली तर चालू किमतीनुसार किंवा करंट प्राइस नुसार राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर कॉन्स्टंट प्राइस नुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. स्थिर किमतीनुसार म्हणजे चालू वर्षामध्ये जे काही वस्तू व सर्व्हिसेस तयार झालेल्या आहेत त्यांची मोजणी एक आधारभूत वर्ष पकडायचं. सध्या आधारभूत वर्ष नवीन कोणतं आहे तर 2011-12 आहे. याच्या अगोदर कोणतं होतं तर 2004-5 होतं आधारभूत वर्ष. म्हणजे चालू वर्षामध्ये ज्या काही वस्तू व सर्व्हिसेसच्या किमती आहेत त्या किमतीची तुलना मागील कोणत्या तरी एक बेस इयरशी करायची, आणि वाढ झाली का घट झाली हे पाहिलं जाते, तेव्हा त्याला म्हणायचं कॉन्स्टंट प्राइस नुसार राष्ट्रीय उत्पन्न किंवा स्थिर किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न. जेव्हा चालू किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाते ती असते नॉमिनल, आणि स्थिर किमतीनुसार जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाते ती असते रिअल. हे लक्षात, हे थोडक्यात बेसिक कन्सेप्ट. त्यानंतर पुढे काय सांगितले, काही राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती आहेत, काही मेथड्स आहेत दिले बघा. मेथड्स ऑफ मेजरिंग नॅशनल इन्कम. भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जाते, म्हणजे कोणत्या पद्धतीनुसार मोजलं जाते हे सुद्धा विचारात घ्यावं लागेल. तर बघा 3 पद्धती आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती. तर 3 पद्धती कोणत्या तर एक उत्पादन पद्धती, दुसरा आहे उत्पन्न पद्धती, आणि तिसरा आहे काय तर खर्च पद्धती. प्रोडक्शन मेथड, इन्कम मेथड आणि एक्सपेंडिचर मेथड. तर भारताचा जर विचार केला, भारतामध्ये या 3 पद्धतीपैकी 2 पद्धतीचा विचार केला जातो एकदाच. कॉम्बिनेशन राष्ट्रीय उत्पन्न मोजताना भारतामध्ये 2 मेथडचं कॉम्बिनेशन करून वापरलं जाते राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. एक आहे उत्पादन पद्धत आणि दुसरी आहे उत्पन्न पद्धत. प्रोडक्शन प्लस इन्कम मेथडचा भारतामध्ये वापर केला जातो. तर बघा आता उत्पादन पद्धती काय असते, जेवढं काही देशांतर्गत किंवा देशामध्ये वस्तू आणि सर्व्हिसेस प्रोडक्शन आउटपुट किती झाले, जेव्हा आउटपुटचा विचार केला जातो, आणि ती आउटपुटचा विचार केल्यानंतर फक्त आउटपुटचा विचार, किती आउटपुट येत आहे गुड्स अँड सर्व्हिसेस, ती आउटपुट. त्यासोबतच काय वाढीव मूल्यवर्धित पद्धत, त्यामध्ये म्हणजे या उत्पादन पद्धतीमध्ये किती आउटपुट झालेला आहे याचा विचार केला जातो, उत्पादन किती झाले हे बघितलं जाते. त्याबरोबर त्याच्यामध्ये काय मूल्यवर्धित पद्धत. मूल्यवर्धित पद्धत म्हणजे किंवा वाढीव, आपण ते उदाहरण घेतलं गव्हाचं. गव्हाची किंमत होती, शेतकऱ्यानं गहू उत्पादन केलं 1000 रुपये, हे लक्षात. त्यानंतर गिरणीवाल्यानं त्या गव्हापासून पीठ तयार केलं तेव्हा झाली 1200 रुपये किंमत, आणि त्या पिठापासून विक्रीवाल्यानं ब्रेड तयार केलं, किंमत झाली 1400. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ते 1400 रुपये आपण सांगितलं. मग 1000 रुपयाच्या गव्हामध्ये किती वाढ झाली हो मूल्यवर्धित, 300 रुपये 400 रुपये झाली ना, ती मूल्यवर्धितचा विचार केला जातो. आणि त्यासोबतच अंतिम वस्तू मोजण्याची पद्धत, फायनल प्रोडक्टच काउंट केलं जाते राष्ट्रीय उत्पन्न मोजताना उत्पादन पद्धतीनुसार. दुसरं बघा उत्पन्न पद्धती, इन्कम मेथड. जे काही उत्पादनाचे घटक आहेत, कोणते कोणते आहेत उत्पादनाचे घटक, भूमी आहे, श्रम आहे, भांडवल आहे आणि संयोजक आहे किंवा संघटक आहे. हे लक्षात. भूमीला काय भेटते हो, खंड भेटते, रेंट, हे लक्षात. किंवा मजूरदाराला म्हणजे श्रमाला काय भेटते, मजुरी भेटते. भांडवलदाराला काय भेटते, व्याज भेटते. आणि संघटकाला किंवा संयोजकाला काय भेटते तर नफा भेटते ना. हे म्हणजे जेव्हा
उत्पादनाच्या घटकांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून उत्पन्नाची मोजणी केली जाते किंवा उत्पादनाच्या घटकाला जो काही मोबदला दिला जातो त्यानुसार जेव्हा मोजणी केली जाते त्याला उत्पन्न पद्धती, म्हणजे उत्पन्न जसं भेटल त्या उत्पन्नाची काउंटिंग केली जाते तेव्हा म्हणायचं उत्पन्न पद्धती. हे लक्षात. आता उत्पन्न पद्धतीमध्ये आणखी एक आहे इतर संमिश्र उत्पन्न. आता आपण म्हणलं खंड म्हणजे भूमीला खंड मिळतो, रेंट, श्रमाला मजुरी वेजेस भेटते किंवा सॅलरी भेटते, भांडवलाला व्याज मिळते इंटरेस्ट भेटते आणि संयोजकाला नफा भेटतो प्रॉफिट भेटतो. त्यानंतर आणखीन काही इतर संमिश्र म्हणजे मिक्स असलेले उत्पन्न मिळतात. कोणते उत्पन्न? समजा व्यक्ती रिटायर झाला, काम न करताही मिळणारे उत्पन्न म्हणजे ग्रॅज्युएटी आहे, प्रोव्हिडंट फंडची रक्कम आहे, रिटायरमेंटची काही रक्कम असेल ती असं भेटते. मग काही काम न करताही उत्पन्न भेटाले ना. किंवा मग ट्रान्सफर इन्कम असेल, वडिलांनी कमवलेले असतील पण ते मुलाकडे हस्तांतरित होत असेल, असे उत्पन्न सुद्धा इतर संमिश्र उत्पन्नामध्ये येतात. हे लक्षात. हे झालं उत्पन्न पद्धतीनुसार मोजणी. आणि तिसरा आहे खर्च पद्धती, एक्सपेंडिचर मेथड. खर्च पद्धतीमध्ये जर सांगायचं झालं तर खर्च, आता खर्च कोण कोण करते तुम्ही पाहता, वैयक्तिक लोक करू शकतात. जनरली आपण पाहतो ना प्रत्येक जण आपल्या आवश्यकतेनुसार खर्च करत असतो किंवा शासन खर्च करत असते समाजाच्या हितासाठी. हे लक्षात. काही योजना वगैरे काढत असते तेव्हा पण शासन खर्च करते ना. त्याबरोबरच काय आहे, इन्व्हेस्टमेंट जर केली कुठं ते पण खर्चच आहे. त्याबरोबरच काय, इम्पोर्ट केलं तर खर्च आहे. हे लक्षात. म्हणजे जेव्हा देशामध्ये खर्च केला जातो किंवा ज्या पद्धतीमध्ये फक्त खर्चाचा विचार केला जातो म्हणजे उत्पन्नाची प्राप्ती झाली की आपण खर्च करत असतो. हे लक्षात. म्हणजे जेव्हा देशामध्ये वेगवेगळ्या मार्गावर किंवा वेगवेगळ्या बाबीवर खर्च होत असतो, मग ते लोकांकडून असेल, सरकारकडून असेल, काही ठिकाणी गुंतवणूक असेल, इम्पोर्ट केला असेल. हे लक्षात. मग अशा खर्चाचा जेव्हा विचार करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जाते त्याला खर्च पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. हे लक्षात. हे झालं राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती. मग या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल की बाबा राष्ट्रीय उत्पन्न भारताचं मोजताना दोन कालखंडामध्ये मोजलेलं आहे, एक प्री आणि एक पोस्ट इंडिपेंडन्स. नंतर काही महत्वाच्या कन्सेप्ट सुद्धा आपल्याला पाहावेच लागेल. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती सुद्धा आहेत. उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. हे लक्षात. त्याबरोबरच काय सांगितलंय, सध्या जर पाहिलं राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजते तर सीएसओ मोजते. दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचं काम सीएसओ, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, ही संघटना काम करते राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. त्यासोबत त्याला मदत करण्यासाठी कोण करते तर NSSO, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, ही वेगवेगळे सॅम्पल घेत असते वेगवेगळ्या क्षेत्रातील, ते काउंट करते आणि कुणाला देत असते, आकडेवारी जाहीर करण्यासाठी सीएसओ ला देत असते. हे लक्षात. म्हणून सध्या व्यावसायिक दृष्टिकोनातून तीन क्षेत्रात वर्गीकरण करण्यात आलं आहे, प्राथमिक, द्वितीय, तृतीय, किंवा मग कृषी, उद्योग आणि सेवा. आणि जे काही 13 सेक्टर मध्ये केलेलं होतं, हे 13 सेक्टर या 3 क्षेत्रामध्येच विभागणी केलेली आहे. आता कृषी क्षेत्राचा जर विचार केला तर कृषी असेल, मासेमारी असेल, वने असतील, हे लक्षात. त्यासोबतच काय, मासेमारी असेल, खनिजे असतील, हे सर्वांचा समावेश प्रायमरी सेक्टर मध्ये होतो. सेकंडरी सेक्टर मध्ये उद्योग, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सर्वच तिथे येते, कन्स्ट्रक्शन असेल वगैरे वगैरे सर्व तिथे. आणि सेवा क्षेत्रामध्ये दळणवळण असेल, बँकिंग असेल, विमा असेल, नंतर संदेशवहन असेल, हे लक्षात.
विज्ञान तंत्रज्ञान असेल, प्रोफेशन असेल, हे सर्व कुठं सेवा क्षेत्रामध्ये समावेश केलेला आहे, हे लक्षात. अशा पद्धतीनं भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप किंवा अंदाज, नॅशनल इन्कम एस्टिमेट्स इन इंडिया, हे थोडक्यात सांगता येईल. ओके, राहिलेलं पुढल्या लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.